खूप छान अशा आजी आम्हाला बोलतात, भारी वाटते बरं का. गप्पा मारतात, समजून सांगतात, भारी वाटते. तर सनीची शाळा दाखवते. इकडं आहे गेटच्या पड्या, त्या आतमध्ये गेल्यात, आता आम्ही नाही. तर कुत्रं पाळलंय बरं का त्यांनी. कसलं डेंजर कुत्रं आहे बाई. गावाकडली आठवण आली बरं का. हे सगळं बघून वातावरण खूपच छान वातावरण आहे. खूप छान असं वातावरण आहे, मला तर लय भारी वाटलं. तर ह्या आजींचं असं म्हणणं आहे की तुम्ही काम करताय, कष्ट करताय, लेकरांचं बघा तुम्ही, शाळा बघा तुम्ही. म्हणजे ते पण आता सनीची शाळा बघायची, आता आमचं पण काम आम्ही बघू, आता हळूहळू इकडं बघू काम. आता तिथलं काम का नाही, इतकं अवघड आहे, इतकं अवघड आहे, पण तरी पण करावं लागणार आहे. आणि मग आजीचं म्हणणं आहे तुझी लेकरं कुठं आहे, तर माझी पण लेकरं गावाकडे जायचं. आई आहे म्हणून काय वाटत नाही. आणि बुंगी पण आहे, बुंगीला पण शाळेत पण तिचं वय नाही बसत. बुंगीला टाकायची पुढल्या वर्षी, तोपर्यंत त्याला आमच्या सोबतच न्यावं लागणार आहे ना. वहिनीला तिच्यामुळं कामाला येता येणार नाही. तर सनीला पण टाकलं का नाही कामाला ही शाळेत, तर बुंगीला पण शाळेत नाही ती घेणार, लगेच ॲडमिशन नाही होणार. तर त्या जागेमध्ये लय भुकतोय. तर म्हणलं चला आजीच्या गप्पा म्हणजे सोनाबाईला समजून सांगतात, शाळेचं हे सगळं समजून सांगतात ना. आणि पहिली गोष्ट म्हाताऱ्या माणसांनी सांगितलेलं तर मला लय आवडतं. म्हाताऱ्या माणसाचे इतकं कौतुक केलं, इतकं कौतुक केलं की काय सांगायचं तुम्हाला. लय कौतुक केलं, मला तर लयच आनंद झाला आज त्या आईला भेटून. 12वीला लय महत्त्व आहे, म्हणजे अजून पण परंपरा आहे या दुनियात, अजून पण मानुक्षी आहे आणि भरपूरच अशी मानुक्षी आहे बरं का. कारण ही माईन बघायचं का तुम्हाला दिसतंय का, ही माईन किती खालीनं जातंय, नव्वाला वाटतंय. मुंगीला तर नव्वाला वाटायला लागलंय. सणसवाडी तिकडनं आलो, तिकडनं त्या चौकात आलो एक रिक्षाने, आणि तिथून परत कसली गाडी होती छोटा हाती. हा इकडं आहे सणसवाडी, भीमा कोरेगावची तिकडं. तर भीमा कोरेगावचं पण बघितलं बरं का आम्ही, गेलो नाही तिथं. बघा आता जाईन, 50 रुपये गेलं तिकीट पण लय गेलं. तर चला आजीला गप्पा मारू. अजून ती गेले ते ॲडमिशन करायला आतमध्ये, तर आता आजीला गप्पा हे मारतो आम्ही मस्तपैकी. आणि जरा त्यांचा स्वभाव इतका भारी आहे की मला तर लयच आवडलाय स्वभाव. आल्या मिठी मारणं, हात धरणं, नाही का, सगळ्या गोष्टी म्हणजे एक आई करू शकते असं त्या गोष्टी त्यांनी केल्या. तर मला पण इतका आनंद झाला, आणि सोनाबाईला पण इतकं भारी समजून सांगितलं की असं असतं तसं असतं. म्हणजे म्हाताऱ्या माणसांचं सुद्धा बरोबर असतं ते. आत्ता आपल्याला म्हणजे आपण फूड असतो म्हणून त्यामुळं जास्त आपण त्याच्यावर लक्ष देत नाही, पण ते पुढं त्यांना माहिती असतं की पुढं जाऊन कामी येतं. मग आपल्याला माहीत नसतंय, मग ते पुढं जाऊन आपल्याला त्या गोष्टी आठवते त्या की बाबा आपल्याला त्यांनी हे सांगितलं होतं. म्हणजे अशा गोष्टी असते त्या. तर मला तर इतका भारी स्वभाव आवडला यांचा, इतका भारी, तर सांगूच नका. तर चला अजून आपण गप्पा मारू. तर बघू आता किती वेळ लागतंय किती नाही ॲडमिशनला. बाय.